काही बोलणार टेन्शन मध्येच केलं हे आत्महत्या. दरम्यान सध्या अजित पवार पाहणी दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये ते पाहणी करतायत पूरग्रस्त भागाची. आपण थेट जाऊयात. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहित सगळं मंत्रिमंडळ हे काम करत आहे. प्रशासन पण त्याला आम्हाला साथ देत आहे. कुठं काही लक्षात आलं तर ताबडतोब ती गोष्ट आम्ही गंभीरतेने घेतोय. जातीपातीचं राजकारणाचे कान टोचलेले आहेत. त्यांना सांगितलं जातीपातीचं राजकारण करू नका. मात्र आज बोलत असताना आपण एक आर्थिक आरक्षणासंदर्भात बोललात की कुवतीप्रमाणे आर्थिक विचारार्थी देखील आरक्षण दिलं पाहिजे. या संदर्भात कसं आहे, त्याच्यात मी चांगल्या भावनेने बोललो की जातीय सलोखा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहावा. मी नेहमी सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आपण पुढे जावं. परंतु काही घटक असाही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु त्याच्यातला काही वर्ग आज देखील मागं राहिलेला आहे, वंचित राहिलेला आहे. आर्थिक बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याचं पिछाड झालेली आहे आणि त्यावेळेस त्यांना मागणी करण्याचा अधिकार संविधानाने आणि घटनेने बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या दिलेला आहे. त्याच्यामुळं उद्याच्याला मी हे सगळं सांगत असताना अरे आम्हाला मागणीचा पण अधिकार नाही असं करून मला नाही चालत. मी शेवटी आज राज्याचा एक उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर पण काही आहे ना. आणि तुम्ही बघताय की वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या करतात, परंतु राज्याच्या प्रमुखांच्या सकट आम्ही सतत सांगतो कुणाच्याही तोंडातला घास काढून न घेता, कुणाचंही त्या ठिकाणी हिसकावून न घेता इतरांना पण कसं देता येईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं मार्ग काढतो. आरक्षणाच्या प्रश्नावरून दादा बीडमध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. वेगवेगळ्या घटकाकडून मागणी होती, आंदोलन केले जात आहेत, बॅनर देखील फाडले जात आहेत. मी त्याच्याच करता बाबा रेल्वेच्याही कार्यक्रमात बोललो की हे करू नका आणि त्यावेळेस लोकांनी सगळ्या बाजूच्या लोकांनी प्रतिसाद दिला टाळ्या वाजवून. तुमच्याही लक्षात आलं